टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शंभूराजे देसाई आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार। आज विधान भवनात जे काही घडलं ते किती योग्य असं तुम्हाला वाटतं? कारण ज्या पद्धतीनं लाच काढण्यात आली आणि थेट शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना। विभागा सभागृहामध्ये लाच वगैरे शब्द त्यांनी वापरला नाही, कारण तसा वापरला असता तर मग सभागृहामध्ये आम्ही तसंच उत्तर त्यांना दिलं असतं। ते सभागृह ॲडजर्न झाल्यानंतर बाहेर आले आणि आमच्या माहितीनुसार आपल्या माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर इथं बाहेर बोलताना त्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना लाज वाटत नाही का असा शब्द प्रयोग केलेला मीडियामध्ये या ठिकाणी आम्ही बाहेर आल्यावर केला। म्हणून आम्ही त्यांना आता उत्तर दिलं की जे उबाटाचे भास्कर शेठ जाधव आता एवढा आव आणून आदित्य ठाकरेंच्या पाठीमागं उभे राहत आहेत, तेच आदित्य ठाकरेंचा कसा मांजराच्या आवाजातला त्यांचं नाव आवाज काढतात आणि कसं मिमिक्री करतात ह्याचा व्हिडिओ दाखवला ना आम्ही तुम्हाला। तेच भास्कर जाधव आहेत, कोणाचं नाव काढतायत, कोणाचा आवाज काढतायत। आणि लाच काढायचाच विषय राहिला तर त्याला विचारा ना तुम्ही की मी मगाशी सांगितलं एक मासा पाळला होता मातोश्रीमध्ये। आता कोणाला पाळायची सवय असते, कोण पक्षी प्राणी पाळतं, कोण मासे पाळतं। तो मातोश्रीचा परमप्रिय मासा त्यात फिश पॉन्डमध्ये माशामधल्या समजा तिथं मरण पावला काही कारणानं, त्यात साहजिक आहे एवढा जपलेला जीव लावलेला मासा मातोश्रीतला तो जर मरण पावला तर थोडंसं तिथं वातावरण गंभीर होतं। आणि तशाच परिस्थिती हे जे आता आव आणतायत एवढ्या मोठ्यानं बोलतायत, हे भास्कर जाधव तिथे गेले, त्याला बाहेर काढण्यात आलं, त्याला प्रवेश दिला गेला नाही। त्यामुळं आत मासा नैसर्गिकदृष्ट्या मेला, पण हे तडपडत बाहेर आले भास्कर जाधव। हे म्हणावं तुम्ही सांगा ना लोकांना एकदा हे काय घडलं ते। त्याच्या पुढं तुम्ही आमच्याशी वाद जरूर घाला, आमदार मंत्री आमदार आपण जरूर एकमेकाचे म्हणजे विधिमंडळातले सहकार्य काढा, आपण एकमेकावर टीका करू, त्याला उत्तर देऊ। पण ज्यांना आम्ही नेता मानतो, ज्यांना महाराष्ट्राने शिवसेनेचे मुख्य नेता म्हणून स्वीकारलेला आहे, त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जर अशा पद्धतीचे शब्द भास्कर जाधव वापरत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही। उलट ज्यांनी बॉडी बॅगच्या घोटाळ्यात पैसे खाल्ले, ज्यांनी खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी नालेसफाईमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले, ते करताना लाज नाही वाटली का? त्याचं उत्तर द्या भास्कर जाधवला म्हणा अगोदर, आणि मग आमची लाच काढायचा विषय घ्या। पण इथून पुढं नुसतं भास्कर जाधवच नाही, कुठल्याही उबाटाचे किंवा कोणीसुद्धा जर अशा पद्धतीचा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दलचा उल्लेख केला तर आम्ही आमदार मंत्री नंतर आहोत, आम्ही शिवसैनिक पहिले आहोत। आणि ते सुद्धा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, धर्मवीर दिघे साहेबांचे शिवसैनिक आहे आम्ही। जशास तसं उत्तर आमच्याकडनं सुद्धा त्याला दिलं जाईल। धन्यवाद। येस नाही मला आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासोबतच शंभूराजेंनी थेट इशारा दिलेला आहे की यापुढे जर ठाकरेंच्या कुठल्याही आमदारांकडून अशा पद्धतीचं भाष्य एकनाथ शिंदे यांच्याबाबत झालं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल। शिवसेना स्टाईलमध्ये हे उत्तर असेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।